आज आपण उपवासासाठी नवीन पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे साबुदाणा पनीर बॉल। चला तर मग करूया। इथे मी 3 वाट्या साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आहे, म्हणून तो मस्त असा फुलला आहे। ते मी 3 बटाटे उकडवून साल काढून घेतलेले आहे, 2 चमचे जिरे, 4 ते 5 मिरच्या कापून घेतलेल्या आहे, 1 चमचा आलं किसून घेतलं आहे, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे साखर, 2 चमचे मीठ आणि 1 वाटी दाण्याचा कूट। आता आपण एका परातीमध्ये सगळा साबुदाणा काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण 3 बटाटे किसून घेतलेले मस्त असे आणि ते घालून घेतले, 1 वाटी दाण्याचा कूट, 2 चमचे मीठ घालून घेऊ आणि 4 ते 5 मिरच्या आपण चिरून घेतल्या आहे आणि 1 चमचा आल्याचा किस, 2 चमचे साखर, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे लिंबाचा रस घालून घेऊ। आता आपण हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण त्याचा मस्त असा एक गोळा करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा डो मस्तपैकी रेडी झाला आहे आणि ते आपण थोडेसे पनीरचे काप करून घेतलेले आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट। चला तर मग आता आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी इथे आपण थोडंसं तिखट घेतलेलं आहे आणि मस्त ते तिखट आपण सगळीकडे असं थोडंसं टाकून घ्यायचं आणि चिमूटभर मीठ आणि पनीर मस्त असे मिक्स करून घ्यायचे। आता आपण इथे साबुदाणा पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अंगठ्याच्या साहाय्याने मध्ये असा एक दिव्याचा आकार द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यामध्ये आपण एक पनीरचा तुकडा ठेवून मोदकाला जसे आपण सगळे जवळ जवळ करून घेतो तसंच आपल्याला हे सुद्धा जवळ करायचं आहे आणि एकदम इझिली ते असं गोल पण होऊन जातं, तुम्ही बघू शकता। त्याला असं हातांनी गोल गोल करून घ्यायचं आहे। तसंच मी तुम्हाला अजून एक करून दाखवते, तुम्ही बघू शकता खूप इझिली आपण ते असं बनवतोय। त्याला पहिले एक असा दिव्याचा आकार देऊन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पनीरचा बॉल ठेवून त्याला जवळजवळ करून घेतलेलं आहे। तसेच आपण बाकीचे पण सगळे साबुदाणा पनीर बॉल बनवून घेऊया। तर आपल्याला ते तेलामध्ये मस्त असे डीप फ्राय करायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि थोडा वेळ त्यांना होऊ द्यायचं आहे। आणि आपण ते झाऱ्याने असं हलवायचं आहे। साबुदाणा पनीर बॉलला मस्त असा कलर आलेला आहे। ते आपण आता एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ सगळे बॉल। साबुदाणा पनीर बॉल एकदम मस्त असे क्रिस्पी झालेले आहे। साबुदाणा पनीर बॉल अतिशय सोप्या आणि झटपट पद्धतीने तयार होता आणि खायला पण खूप चविष्ट लागतं।
तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आता प्लेटिंग करून घेऊ. आपले साबुदाणा पनीर बॉल रेडी झाले. ते तुम्ही ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता.